गुरुवार दिनांक 27/2/2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान पूजनीय भदंत ज्ञानज्योती महाथेरो तसंच भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या शुभ हस्ते अनावरण करण्यात आलं। पंचशील मित्रमंडळ तसंच पंचशील महिला मंडळाच्या वतीनं सकाळी 10 वाजता पंचशील बुद्धविहार इथून प्रेमसागर जगतापमळा मार्गे पुन्हा पंचशील बुद्धविहार या ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। धम्म उपासक उपासिकांनी हातात निळे तसंच पंचशील झेंडे घेऊन डीजेच्या गाण्यांवर नृत्य केलं। तर या धम्म सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरलं दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या मिरवणुकीतील विद्यार्थिनींचं लेझिम पथक। तसंच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत अप्रतिम बुद्ध धम्म स्वागत गीत आणि 22 प्रतिज्ञांचं वाचन यावेळी भंते धम्मरत्न पूज्य 13वा जपान डॉक्टर सचिन पंडित तथा भंते आनंद यांच्या बाल श्रामनेर संघानं सुगंधी पूजा दीपपूजा त्रिशरण पंचशील धम्मगाथा घेतली। विशेष अतिथी म्हणून लाभलेले भीमराव यशवंत आंबेडकरांनी बुद्ध लेण्यास स्तूपे वाचवण्यासाठी एकत्रित राहून राज्यकर्त्यांनी विरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचं आवाहन केलंय। ज्या बुद्ध विहाराला मिळेल ते बुद्ध विहार चांगलं असावं, डेकोरेटिव्ह असावं। बुद्ध विहारामध्ये दररोज बुद्ध वंदना व्हावी, पूजा अर्चा व्हाव्या, धम्माचं काम व्हावं एवढंच त्यांची इच्छा असते। मूर्त्यांचं वजन हे 250 ते 260 किलोचं असतं। मी मगाशी मूर्तीचं दर्शन घेत असताना काहींशी बोललो। 4.5 ते 5.5 फुटाच्या त्या मूर्त्या असतात। इच्छा एकच असते, भगवान गौतम बुद्धाचा भारत हा कर्मभूमी जन्मभूमी, आपल्या फॅमिलीमधून एक मूर्ती जावी, पुन्हा या देशामध्ये बुद्धाचं युग निर्माण व्हावं, उदात्त हेतू असतो। म्हणून जेव्हा जेव्हा मी याचं नियोजन करतो, म्हणजे मूर्त्यांचं वाटप करत असतो, त्यावेळेला मी आयडेंटिकल असा माझं भाषण करतो। बाबा देत असताना कमी मोबदल्यामध्ये मिळते, म्हणजे ते फ्रिगेटचा चार्ज लावतात शिपिंग कॉर्पोरेशनचा, आणि तिथून धम्मक्रांतीला सुरुवात झाली। आणि ही धम्मक्रांती घेऊन भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही क्रांती लगातार घेऊन आज चाललेली आहे। दुर्दैवाने बाबासाहेबांचं निधन हे फार लवकर झालं। 14 ऑक्टोबरच्या नंतर 1-1.5 महिन्यामध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, परंतु ही क्रांती खंडित ठेवलेली नाही, तर वाढवण्याचा प्रयास करण्यात आलेला। आणि त्याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा असतील, त्याचे पदाधिकारी असतील, 2014 पासून मी आहे, त्याच्या आधी आमच्या मातोश्री मीराताई आंबेडकर त्यांनी भारत देश दौडून काढला होता। एकच संकल्प आहे की बाबासाहेबांनी या ट्रस्ट डीड मध्ये, भारतीय बौद्ध महासभेच्या ट्रस्ट डीड मध्ये देशामध्ये बाबा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या समोर एक एम एन ऑब्जेक्ट ठेवलेला आहे की देशामध्ये धम्माचा प्रचार व्हावा, देशामध्ये धम्माचा प्रचार व्हावा, आणि प्रचार होत असताना बुद्ध विहाराची निर्मिती व्हावी, शाळेची निर्मिती व्हावी। म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचं मी बधाई देईन की त्यांनी इंटरनॅशनल स्कूल सुरुवात केलं। या आम्हा बौद्ध महासभेला आम्ही 4-5 शाळेच्या वरती आम्ही गेलेलो नाही, परंतु लोकांनी हे इंटरनॅशनल स्कूल तयार करणं आज गरजेचं आहे, नवीन पिढी घडवणं गरजेचं आहे, धम्माला गती देणं गरजेचं आहे। कारण बाबासाहेबांनी आपल्याला भगवान गौतम बुद्धाचा धम्म दिलेला आहे। भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जगात पवित्र आहे असं आपल्या वाणीतून प्रवचन देताना सांगितलं। मनुस्मृतीचं दहन करताना सहस्त्रबुद्धे नावाचा ब्राह्मण मित्र होता की नाही सोबत, जेधे आणि जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीची हे पुढारी कशाला बॅरिस्टर आंबेडकर तुम्ही त्या सहस्त्रबुद्धेंना बोलवून मनुस्मृती दहन केली?
दुसरी माणसं नव्हती का? बाबासाहेब काय उत्तर देत? मी ब्राह्मण व्यक्तीविरुद्ध नाही, ब्राह्मणत्वाविरुद्ध आहे. बरं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जावई सासऱ्याचं नातं जोडलं है ना, जे कुणाला जोडता आलं नाही. पहिलं इंटरकास्ट लग्न बाबासाहेबांचं आणि माईसाहेब आंबेडकरांचं, पहिलं इंटरकास्ट मॅरेज. अर्थात 1-2 वर्षाचा नाही, 22 वर्षाचा फरक होता. बरं तुम्ही कोणीतरी तयार व्हाल का? 22 वर्षाचा एवढा फरक आहे लग्न करायला, तयार व्हाल का तुम्ही? मला नाही वाटत. 1-2 वर्षाचा नाही, 22 वर्षाचा फरक आहे. तेव्हा किती टीकास्त्र सुटलं, एवढं माणसाला शोभतं का म्हणे 22 वर्षाचा फरक, त्या डॉक्टरीन बाईला लग्न केलं म्हणे, शोभतं का? तरी ती तयार झाली तयार. ते आपलं सर्वस्व अर्पण करण्यासाठी कोणी तयार होतं का? होतं का तयार? तरी तुम्ही तिला मावशीच म्हणताय ना अजून. अरे बापाची बायको म्हणजे माय म्हणावंच लागेल, पण तुम्ही माय नाही म्हणत, मावशीच म्हणताय मेल्यानंतर देखील. बामणींना आमच्या बाबासाहेबाला जर देऊन मारलं, स्लो पॉयझन देऊन डॉक्टर मालवणकर, मी हे तोंडावर बोललो होतो. तिच्या डोळ्यात आसू होती, काहीच बोलली नाही ती. तर आसू कोणी काढतं म्हटलं. तिच्या गळ्यात ना लाकीट, भगवान बुद्धाची एका बाजून भगवान बुद्ध, दुसऱ्या बाजून बाबासाहेब, बुद्ध वंदना करायची. त्यावेळेला बोलता बोलताना बाबासाहेबांचा स्वभाव, कोणत्या स्वभावाची, तुझं काय ऐकत होता? माई साहेब, बरं रमाई तरी ऐकलं का? रमाईच तरी ऐकलं का? तरी एक गोष्ट ऐकली मात्र, साहेब माझं ऐका बरं, तुम्ही अजिबात ऐकत नाही माझं. बाबासाहेब हसले. बरं कसं ऐकतील? तुमचं काही चित्त असतं ना, बायको झाली म्हणून काय झालं? बाबासाहेब हसले. माझं एकही ऐकत नाही बरं. एवढं मोठं अतिरिक्त 76,000 कुठलं टाकलंय? म्हणजे सुप्रीम कोर्ट खरीदला गेला, निवडणूक आयोग खरीदला गेला, साऱ्याच खरीदलेलं, रामायण खरीदले गेले, महाभारत खरीदले गेले, सगळं फेक. कुणावर विश्वास ठेवायचा? कुणावर विश्वास ठेवायचा? पुढल्या आता संघर्ष होणार. पुढल्या 2029ला तुम्हाला आतापासून तयारी करावी लागेल. बाबासाहेबांनी हा समाज बदलण्यासाठी समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून 30 सप्टेंबर 1956ला घोषणा केली होती. मरण्याच्या अगोदरच एक दिवस डॉक्टर एस.एम. जोशांना आणि डॉक्टर के अत्रे यांना दोघांना एक पत्र पाठवले. दोघे ब्राह्मण. हे काँग्रेसचे जळतं घर आहे, ही साम्राज्यशाही, भांडवलशाही, ब्राह्मणशाहीचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. ती काही स्टेट सोशलिझम, भगवान बुद्धाची जी कॉन्सेप्ट आहे ना, कूटदंत सुत्तामधले हे सगळे साधन संपत्ती, सगळी उत्पन्नाची साधनं, सगळ्या जमिनी, सगळे उद्योग हे शासनाच्या अधीन करून सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता राजांनी करायची. बाबासाहेबांची धारणा जी ओतप्रोत दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, यावेळी प्रमुख अतिथींचा पंचशील महिला मित्र मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई, ज्येष्ठ नेते दादा डांगळे, नाशिक विभाग प्रभारी गौरव पवार, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, सरचिटणीस शरद भोंगे, कोषाध्यक्ष रितेश गांगुर्डे, अनिकराव गांगुर्डे, एम.आर. गांगुर्डे, प्रकाश जगताप, रत्नाकर साळवे, मनोज मोरे, नंदू जाधव, चावदास भालेराव, सनी जी जाधव, दीपक गरुड, रामदास सोनवणे, सुरेखा बर्वे, लता देहाडे, सुशीला जोपुळकर, वंदना निकम, SC/ST रेल्वे असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद देहाडे, समाजभूषण मोहन आढांगळे, करुणासागर पगारे, उद्धव गांगुर्डे, शामराव भोसले, अरुण शेजवळ, अविनाश कटारे, समीर साळवे, माजी नगरसेवक संजय साबळे, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन पंचशील सोसायटीचे सुचित्रा गांगुर्डे, अशोक जाधव, रोहित शिंदे, मीरा गायकवाड, जयश्री शिंदे, जयदेव साळवे, अश्विनी शिंदे, किरण जाधव, शोभा बागुल, रघुनाथ सोनवणे, राजाराम आहिरे, डॉक्टर गंगाताई पंडित, पूजा गोसावी, राहुल बागुल, मिलिंद शिरसाट, तुषार गांगुर्डे, स्वराज गांगुर्डे, हरीश गायकवाड, राजेंद्र साळवे, सिद्धार्थ गांगुर्डे, विजय कांबळे, कुणाल बागुल, अनिकेत गांगुर्डे, प्रशांत जगताप, चंद्रशेखर उगडे, गिरीश जाधव, भागेश साळवे आदींनी केलं होतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक उमेश पठारे, सुषमा उबाळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्रकाश गांगुर्डे यांनी केलं. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.